नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही एकदम व्यवस्थित आणि मस्त असणार. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण जी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पेपर कटिंग कशी करायची. तर ती पेपर कटिंग जी आपण केली तर तीच आपण जी अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून आपण कट करणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण करणार आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग जी दाखवली होती तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पण आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला न वेळ घालवता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. आता इथे मी काय केलं की आपण जी पेपर कटिंग केलेली होती तर ती पेपर कटिंग मी व्यवस्थित अस्तरवरती ॲडजस्ट करून व्यवस्थित तिथे मी ठेवून घेतले. आपल्याला आखायचं आहे आता ते पूर्ण पॅटर्न त्याच्यावरती. तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता. व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या जेणेकरून जे पॅटर्न आहे ते सरकत नाही. आता व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला इथे खडूने आखून घ्यायचं आहे पूर्ण पॅटर्न. आता मी जसं ॲडजस्ट झालं त्याप्रमाणे मी इथे सगळं पॅटर्न मी आखते आणि ठेवून पण घेतलेलं आहे. काय झालं ना की हे 80 सेंटीमीटरचाच पीस होता, अस्तर होतं. तर त्याच्यामुळे ती जी बाही आहे तर बाही त्याच्यावर बसली नाही. तर मी अशा प्रकारे ॲडजस्ट केली की नंतर जॉईंट देऊन टाकल त्याला. तर त्याच्यामुळे मी व्यवस्थित एका साईडला, आता बाकीचे पॅटर्न तर व्यवस्थित बसले त्याच्यामुळे बाहीला काही हरकत नाही. आपण तिथे अस्तर लावून म्हणजे जॉईंट देऊन आपण करू शकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे मी करून घेतले. आता 1 मीटर जर कपडा असला ना तर बरोबर सर्व बसतं व्यवस्थित. पण आता माझ्याकडे हा 80 मीटरचाच कपडा होता त्याच्यामुळे त्याच्यावर बाही व्यवस्थित बसली नाही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, नंतर आपण त्याला जॉईंट देऊन टाकू. आता जो इथला कपडा आहे ना मी तुम्हाला दाखवते. आता जो आपला उरेल ना याच्यातून जो इथला कपडा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तो बरोबर मी तिथे जॉईंट देणार आहे. आता व्यवस्थित मी हे सर्व पॅटर्न आखून घेतले अस्तरवरती. आता आपण हे कटिंग करून घेणार. आता सर्व इथे अस्तर कट करून घेतले. आता इथे आपल्याला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कट करायचं आहे. आता काय होतं ना, दरवेळेस ही अशी डिझाईन आली ना की त्या डिझाईनला प्रॉब्लेमच येतो की कसं गळे डीप असतात, मोठे असतात आणि ही पाठीमागे जी डिझाईन लावायची असते ती डिझाईन काही लावता येत नाही. तो गोल आकार पण व्यवस्थित नसतो दिलेला. ते शोल्डर किती मोठं असतं त्याचं, तर त्याच्यामुळे ॲडजस्ट करायला इतकं कठीण जातं ना. मलाही खूप कठीण गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुळसुळीत कपडा असल्यामुळे तर अजून जास्त कठीण जातं. तर मी विचारून घेतलं होतं कस्टमरला की तो जो गळाचा जो पॅटर्न आहे तर तो तुम्हाला हवा आहे का, तो कट केला तर चालेल का. तर मग ते बोलले की चालेल म्हणे, मला डीप गळाच पाहिजे. त्याच्यामुळे मग मी काय केलं की व्यवस्थित म्हणजे एकच कपडा असा पूर्ण डबलचा कपडा नाही आथरला, एकच कपडा आथरला जेणेकरून आहे ना पूर्ण. कारण कसं होतं, ही बाही आणि जो गळा आहे ते दिल्यानंतर डबल करून टाकलं ना की आपल्याला जे बाकीचे कपडे, बाकीचे जे पार्ट आहे आपल्याला ते कापताच येत नाही, ॲडजस्टच होत नाही, कपडाच उरत नाही. त्याच्यामुळे मी आयडिया केली आणि पूर्ण एकुरा कपडा असा अथरला आणि जिथे बाहीची डिझाईन होती आणि जिथे पाठीमागची डिझाईन होती तिथे पहिल्यांदा मी कपडा व्यवस्थित ठेवून घेतला. व्यवस्थित अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता. फक्त आता जो गळा आहे ना आपला तर तो गळा मी जो डिझाईन आहे ती गळ्याची, ती आतली जी लेस दिसते तर ते तेवढी कापून टाकणार मी. बाकी सगळं बरोबर एका याच्यावर मी व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलं. आणि असं केल्यामुळे काय होतं ना की आपला म्हणजे गरज पडत नाही आपल्याला जॉईंट द्यायची, पण गरज नाही. फक्त बाहीला जॉईंट येणार आहे कारण बाहीला कपडा पुरत नाही आणि ती डिझाईन जेवढी बाहीची तेवढाच तिथं आहे. मग जॉईंट तर इकडून पण येणार आहे. मग त्याच्यामुळे कटोरी वगैरे व्यवस्थित त्याच्यात बसून घेतली दोन्ही साईडनी छानपैकी असं. आणि मग ते आता कट करणार आहे मी. कट केल्यानंतर तुम्हाला शिवल्यानंतर मी दाखवणारच आहे की ते शिवल्यानंतर किती छान असं वाटणार पण नाही की मी तिथे जॉईंट दिलेला आहे.
तर असं तुम्ही जर तुमच्याकडे कधी असं ब्लाऊज जर आलं अशा प्रकारचं, तर तुम्ही ते अशा प्रकारे ठेवून सगळं व्यवस्थित एकूरच कपडा ठेवायचा, डबलचा नाही ठेवायचा आणि बरोबर जी डिझाईन आहे तिथं व्यवस्थित कपडा ॲडजस्ट करून असं सर्व कट करून घ्यायचं. आता काय होतं ना, की आपण जर वेगळी समजा गोल गळा नसला, जर त्यांनी डिझायनर करायला लावलं, तर आपण जे हे मी कट करते हा गळा, तर हा गळा आपण नाही कट केला तरी चालतो. आपण वेगळ्या प्रकारे पण डिझाईन घेऊ शकतो. तो पण मी कधीतरी व्हिडिओ बनवेल आणि नक्कीच आपल्या चॅनलवरती मी टाकेल. तर बघा अशा प्रकारे मी हे सर्व पार्ट आता कट करून घेते. आता सगळे पार्ट आपले इथे कट करून झाले. आता मी स्टिचिंग करून घेते. व्यवस्थित आपण जसं ब्लाऊज शिवतो त्याप्रमाणे मस्त सर्व अस्तर जोडून घेतले. सर्व ब्लाऊज मी इथे स्टिचिंग करून घेतलेलं आहे. एकदम हळूहळू जशी डिझाईन होती त्याप्रमाणे व्यवस्थित आपलं ब्लाऊज स्टिच करून घेतला आहे. आता स्टिचिंगचा व्हिडिओ थोडा फास्टमध्येच दाखवला, कारण ब्लाऊज तर आपल्याला शिवता येतच प्रत्येकाला. नसेल शिवता येत तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर मी स्पेशल नुसतं स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड करेल. तर चला बघा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. आता ब्लाऊज जेव्हा पूर्ण झालं ना, त्यावेळेस ते इतकं सुंदर दिसत होतं ना, आणि जो कस्टमर आहे कस्टमरलासुद्धा इतकं आवडलं ना ते घातल्यानंतर. जी आपण जॉईंट दिलेले होते ना बाहीला, तर कुठे पण असं ते जॉईंट पण इतके व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिलेले होते व्यवस्थित, की ते वाटलेच नाही की त्याला जॉईंट दिलेले. आणि बघा ही पाठीमागची डिझाईन अशी तयार झाली होती. आपण जी गळ्याची पट्टी होती ती फक्त काढली आणि बाकी डीप नेक घेतलं. बाकी आपलं कटोरीचं ब्लाऊज होतं. तर सुंदर असं आलं बघा. सिंपलच ब्लाऊज त्यांना हवं होतं कस्टमरला, त्याच्यामुळे सिंपल असं ब्लाऊज छान तयार झालं. तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवणं शिकण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.